नमस्कार मित्रांनो, प्रवीण वटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे. मित्रांनो, आपण आज सानपाडा या ठिकाणी आहेत आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब यांना आपण भेटणार आहोत. का तर एक प्रश्न निर्माण होतोय, सगळीकडे चर्चा होते, कथित घोटाळा. हा घोटाळा काय नक्की आहे किंवा का? कारण अशी जी व्यक्ती आहेत की त्यांनी कित्येक वर्ष सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष असतील. आता ऑफिसच खाली आहे, त्यामुळे रोज वर खाली असतं, रोज चर्चा असते, रोज नवीन कामं काय येतात काय नाही होते संपूर्णतः जवळून ज्यांनी काम केले ती व्यक्ती सांगू शकते. आणि इतर शासकीय कामकाज ज्या पद्धतीने शासन नवीन GR काढतं, नवीन सगळ्या गोष्टी काढतं, परंतु ते नोंदी सुरक्षा रक्षक मंडळावरती. पण जे प्रायव्हेट ठेकेदाराकडे काम करतात असंख्य लाखो सुरक्षा रक्षक ते सुद्धा आहेत, ते मंडळामध्ये अजून येऊ शकत नाहीत. त्यांची अडचण होते. कायद्याची अंमलबजावणी 1981 साली जे मंडळ स्थापन झालं ते कायद्याची अंमलबजावणी आत्ता होते का असा प्रश्न निर्माण होतोय. आणि म्हणूनच आपण भेटणार आहोत. तर साहेब, प्रथम माझ्या चॅनलमध्ये स्वागत. 1981 साली कायद्याची अंमलबजावणी करण्याकरता हे सुरक्षा रक्षक मंडळ स्थापन झालं आणि तेव्हापासून चालू आहे सर्व काय. शासन नवीन GR काढतं आहे आणि आत्ता एक नवीन येतं आहे की बाबा सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्षांच्या वरती की कथित घोटाळा आहे. कथित म्हणजे काय समजलं नाही मला ते. तर आमच्या प्रेक्षकांना, आपल्या सुरक्षा रक्षकांना थोडं सांगा की बाबा हे कथित घोटाळा काय आहे आणि कायद्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने. बघा प्रवीण विटेकरजी, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुम्ही जो प्रश्न विचारला की कथित घोटाळा काय आहे, हे मी सांगण्यापेक्षा ते सुरक्षा रक्षकांनीच समजून घ्यायचा. मी फक्त त्याची वस्तुस्थिती आणि पार्श्वभूमी सांगतो. बरोबर? रुको जरा, सबर करो. आता ज्या आस्थापनेने 10 कोटीचा घोटाळा, 1 लाख 1.5 लाख रुपये घेतले, बरोबर, हे असं मी सुद्धा ऐकलं किंवा माझ्याही ऐकण्यात आलं किंवा मलाही समजले ते समजा. पण मला एक गोष्ट सांगा, तुम्ही जी आस्थापना 1992 पासून सुरक्षा रक्षक मंडळामध्ये रजिस्टर आहे, 150 रुपया देगा, नोंदीत आहे. बघा, 1992 पासून, त्या दिवसापासून त्यांनी सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक घेतले नाही. मग कोणी भ्रष्टाचार केला? नाही, माझा प्रश्न आहे बरं का, म्हणजे माझा एक प्रश्न आहे. बरोबर. मग त्यावेळेला बाकीचे लोक काय गेले नाही त्यांच्याकडं? कुणाकडं? त्या आस्थापनेकडं. की बाबा तुम्ही सुरक्षा रक्षक मंडळात नोंदीत आहात आणि तुम्ही सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा घेणे बंधनकारक आहे. वरून 2006 साली महाराष्ट्र शासनानं एक शासन आदेश काढला की कुठल्याही शासकीय, निमशासकीय, ग्रामपंचायतीपासूनचं ते आहे की कुठल्या आस्थापनामध्ये सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक घ्यायचे, तुम्ही दुसरे कुठले घ्यायचे नाहीत. हा कामगार विभागाचा आदेश आहे. दुसरा एक आदेश आहे विधी व न्याय विभागाचा 2014चा, की त्यांनी तर टेंडरिंग काढायलाही मनाई केली आहे कुठल्याही आस्थापना, सरकारी आस्थापनाला, की तिने टेंडर काढायचं नाही. ज्या जिल्ह्यामध्ये सुरक्षा रक्षक मंडळं आहेत त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही ते नोंद करायची आहे त्यांच्याकडे. तिने जर लेखी तुम्हाला दिलं की आम्ही सुरक्षा रक्षक पुरवू शकत नाही, तरच तुम्ही टेंडर काढू शकता. हा विधी व न्याय विभागाचा आदेश आहे, लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. आपण आस्थापना म्हणतोय, तुम्ही मध्यंतरी जे महाराष्ट्रात संपूर्ण आस्थापना आहेत, पण मुंबईमध्ये काहीतरी गणित सांगितलं होतं, नोंदीत आस्थापना किती आहेत आणि आता सुरक्षा रक्षक मंडळाचे काम किती करतायत. तर मग तो भ्रष्टाचार किंवा त्या गोष्टीवर बोलतो ना मी, त्याच्यावरती बोलतो ना मी. आता तुम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर कसं आहे की आपल्याला सुरक्षा रक्षक म्हणून जे काम करतात, नोंदीत सुरक्षा रक्षक आहे, त्यांना सुरक्षा रक्षक मंडळाच्या विषयी कुठलीही गोष्ट जरी आली तर त्यांना त्यांच्यातली माहिती हवी असते किंवा त्यांनी ते माहिती करून घेतलं पाहिजे. मी जे सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की भ्रष्टाचार काय आहे ते सुरक्षा रक्षकांनीच ठरवायचं. की मी सांगताना जर त्याच्यामध्ये त्यांना वाटलं की नाही इथं काहीतरी चुकीचं आहे, मग तिथं भ्रष्टाचार झाला आहे. मी तुम्हाला सांगितलं की 1992 पासून ते आस्थापना मंडळात रजिस्टर आहे. बरोबर. आता राहिला प्रश्न की बाकीचे युनियनवाले किंवा बाकीच्या संघटना किंवा समाजसेवक किंवा RTI कार्यकर्ते ह्यांनी त्यावेळेला काय तिथं लक्ष दिलं नाही. बरोबर आहे ना? मग ते त्याच्यामध्ये तिथले काम करणारे सुरक्षा रक्षक, आम्ही प्रयत्न केला होता बरं का काही वर्षापूर्वी तिथल्या सुरक्षा रक्षकांना कन्व्हिन्स करायचा, पण ते होऊ शकले नव्हते त्यावेळेला आम्हाला. आम्ही सुद्धा तिथं गेलो होतो आमची संघटना म्हणून, पण ते सुरक्षा रक्षक कन्व्हिन्स झाले नाहीत.
पण अजिंक्य भोसलेच्या संघटनेकडे ती लोक काय कन्व्हिन्स झाले, बोर्डात नोंदीत असूनसुद्धा त्या आस्थापनेनं ती लोकं घेतली नाही. म्हणून त्याने मुंबई हायकोर्टामध्ये त्या सुरक्षा रक्षकांना घेऊन केस दाखल केली. आता तुम्ही मला सांगा, मुंबई हायकोर्टामध्ये केस दाखल करणं म्हणजे त्या वकिलाची फी भरणं, बाकीच्या सर्व गोष्टी किंवा काय हे सगळं एवढं सोपं आहे का? मग भ्रष्टाचार कशा झाला म्हणायचा? बरोबर. आता ते 10 कोटीचा आणि 1 लाख 1.5 लाखाचं गणित मला अजूनही कळलेलं नाही, म्हणून मी ते सुरक्षा रक्षकावरती ढकलतो. जर समजा तिथं कोर्टात जाऊन जर तिने आदेश आणला आणि ते न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कुणी पडत नाही, सरकारी अधिकारी लक्षात घ्या. कारण काय आहे, आम्ही तोंडी बोलणं आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये बोलणं हा फार तफावत असतो. आणि त्याच्यानंतर त्यांनी आस्थापनेकडे ते कोर्टाचं सर्व पिटिशन वगैरे आस्थापनाला सुद्धा पार्टी केल्यामुळं आस्थापनांनी सुद्धा परत सुरक्षा रक्षक मंडळाकडे 600 लोक आम्हाला तुम्ही नोंदीत करून द्या असं पत्र दिलं, असं माझ्या माहितीत आहे. त्यांच्याकडे जवळजवळ काहीतरी 800-900 लोक काम करत होते, त्याच्यात 600 लोक तुम्ही नोंदीत करून द्या असं त्यांना पत्र दिलं असं मला समजलं. मग ते पत्र दिल्याच्यानंतर त्या अनुषंगाने आणि कोर्टाचा आदेश, मग काय लोक तिथं नोंदीत झाले, तिथं वितरित केले. त्याच्यातली तिने तिथं 50-60 लोकच घेतली, बाकीची घेतली नाही. का घेतली नाही? तर आता तिथं 450 महामंडळाचे सुरक्षा रक्षक घेतले. किती? 450. त्यांचं म्हणणं असं होतं की सुरक्षा रक्षक मंडळापेक्षा 5,000 पगार कमी महामंडळाचा आहे. आम्ही बरेच वेळा मी तुमच्या चॅनलवर पण ही गोष्ट बोललो आहे. मग 450 लोक तिथं घेतले महामंडळाचे आणि सुरक्षा रक्षक मंडळाचे घेतले नाही, म्हणून परत त्यांना तिथं घ्यावे म्हणून त्या संघटनेनं, त्या युनियननं कोर्टात हे डबल पिटिशन झालं बरं का. हां, त्यांचे पगार वसूल करून द्यावं म्हणून बोर्डानं त्यांना नोटीस धाडले. संघटनेने ती सुरक्षा रक्षक घेऊन कोर्टामध्ये परत नोंदीत सुरक्षा रक्षक घेऊन दावा दाखल केला आहे. विधानसभेमध्ये सुद्धा सन्माननीय आमदार शशिकांत शिंदे साहेब यांनी सुद्धा ह्याच्यामध्ये अधिवेशनमध्ये हा विषय घेतलेला होता. परत कामगार मंत्री महोदयांच्याकडे बैठका झाल्या. एवढं करून काय जर कोणी त्याच्यातनं ते काढत असेल तर मग त्याच्यातनं जरा काहीतरी वेगळंच आम्हाला समजते. যারা হাম্বা হাম্বা রো রো করে, হাম্বা হাম্বা রাম্বা রাম্বা কাম্বা কাম্বা, দুম্বা দুম্বা बुंबा बुंबा बाम. बरं, मी चेअरमनची बाजू घेतोय अशातला बिलकुल विषय नाही. बघा तुम्हाला सांगतो, कारण सुरक्षा रक्षक मंडळावरती जेव्हा अशोक डोके साहेब चेअरमन म्हणून आले त्यावेळेला आम्ही संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी, बघा सर्व युनियनवाले सुरक्षा रक्षक मंडळात सर्व मिळून गेलो. त्यावेळेला आपल्याकडे वेटिंग 4 ते 5 हजार लोकांची होती. किती वेटिंग? 4 ते 5 हजार लोकांची वेटिंग होती. तुम्ही पेपरला फोटो बघितला असेल जेण्यावरनं कशी लाईन लागली ती. मग तुम्ही समजून घ्या, आम्ही तिथं गेल्याच्यानंतर डोके साहेबांना एकच विनंती केली की साहेब तुम्ही आम्हाला पहिलं प्राधान्य द्या की जे वेटिंगवरचे जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांना तुम्ही कसं कंपनीमध्ये वितरित करता येईल, कंपनीवरती कारवाई कशी करता येईल, हे जर तुम्ही केलं काय तर ह्या लोकांना रोजगार उपलब्ध होईल आणि हे लोक कामावरती जातील. अक्षरशः तुम्हाला सांगतो आजची परिस्थिती अशी आहे त्यांच्या कारकिर्दीमधली की मी पहिले चेअरमन असे बघितले की वेटिंगवरती 4 ते 5 हजार लोक असताना ती सर्वे ॲडजस्ट करून आज 3,000 लोकांची मागणी आहे. बरोबर. मग भ्रष्टाचार कशाच झाला सांगा मला बरं. आता तुम्हाला मी हे जे विपरीत परिस्थिती सांगतो. रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये ह्या सुरक्षा रक्षक मंडळाच्याच वेळेला त्यांनी सुद्धा भरती काढली. आज पण 2,500 ते 3,000 लोक त्यांची वेटिंगला आहेत, त्यांना नोकरी नाही. आपल्याकडे 2,500 ते 3,000 ती लोक ॲडजस्ट होऊन आता अजून 100च पाहिजेत. मग हे जे आरोप करणारे मग काय टार्गेट करून करतात की काय मला माहीत नाही. पण लक्षात घ्या, जर समजा एका आस्थापनेवरती जर 10 कोटीचा भ्रष्टाचार होत असेल, बघा आता तरी पण मी तुम्हाला सांगतो रोजगार उपलब्ध करणं फार अवघड गोष्ट आहे. सध्या बेरोजगारी किती वाढल्या, नोकऱ्यांची बोंबाबोंब आहे. सरकारकडं सर्वजण मागणी करतायत. आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाची परिस्थिती वेगळी आहे. आपण 3,000 वॅकन्सी आहेत म्हणून मागणी करतोय. बघा शासनाकडे प्रस्तावसुद्धा पाठवलेले आहेत.
आता त्याला शासन मागणी देईल. पण रायगडची परिस्थिती तुम्ही घ्या, मग तिथं का कोण गेलं नाही हो तिथं? आम्ही तर तिथली मागणी करतो की तिथं लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. काय तिथल्या कंपनी हे भगवान ये क्या हो रहा है, मेहरबानी करके मुझे समझाइए, मेरी समझ में कुछ नहीं आ हां तिथल्या कंपनीवरती आस्थापनेवरती कारवाई झाली पाहिजे. बरोबर. मग आज जर ह्या सानपाडा बोर्डामधली परिस्थिती जर बदलायला कुणी भाग पाडली तर अशोक डोके साहेबांनी, की एवढी परिस्थिती तुम्ही मला सांगा. त्यांच्या कारकिर्दीमध्ये आम्ही जे जवळून बघितले सर्व चेअरमन काय, तर त्यांच्या कारकिर्दीमध्ये कधी त्यांनी कंपनीवरती कारवाई करायचं म्हणलं की लगेच करायची. इन्स्पेक्टर त्यांच्याकडे नसताना सुद्धा बरं का फार आपल्याकडे कर्मचाऱ्यांची वानवा आहे. तर आम्ही असा कधी कधी विचार करतो, जर ह्या माणसाच्या हातामध्ये जर निरीक्षक जर असते आपल्याकडे 10-15 तर ह्या सानपाडा मंडळाचं चित्र वेगळं झालं असतं. बरोबर. आणि तुम्हाला मी एक गोष्ट प्राकर्षानं सांगतो की सर्व सुरक्षा रक्षकांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. रुको जरा, सबर करो. की शासनाचा एक रिपोर्ट आहे असंघटित कामगार आयुक्तांचा, त्याच्यामध्ये 90% महाराष्ट्रातली सुरक्षा रक्षक अजूनही एजन्सीमध्ये काम करतात. फक्त 10% सुरक्षा रक्षकांनाच न्याय मिळाला आहे. फक्त 10%. मग मला तुम्ही सांगा ह्याच्यावरती काम कुणी केलं पाहिजे हो? समाजसेवक आणि RTI कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, आम्ही तर करतोच, तुम्ही आमच्याबरोबरही करा. काय की हे 90% जे सुरक्षा रक्षक कायद्याच्या बाहेर आहेत, तर ह्यांच्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे आणि शासनाच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे. मी तर नेहमी सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय कामगार मंत्री यांना विनंती करतो, मी जाईल त्यावेळेला हा विषय घेतो की साहेब 2017-18चा जो रिपोर्ट आहे असंघटित कामगार आयुक्तांचा, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. जर त्याची अंमलबजावणी जर झाली तर मला सांगा ह्या 90%मधली जरी 50% जरी बोर्डात आली तरी महाराष्ट्रातली बोर्ड किती मोठी होतील माहिती आहे. आणि मग जर ही सर्व एजन्सीला मदत करण्यासाठी जर काम करत असतील तर ह्याच्यासाठी आवाज कोणी उचलायचा? उचलला पाहिजे ना सर्वांनी. बरोबर. आस्थापनाच तेवढे आहे, तेवढी मागणी सुद्धा आहे. अजून नोंदीत आस्थापन आपल्याकडं मंडळाकडं मी माझ्याकडं कालचा रिपोर्ट असा आहे की 3700 आस्थापना नोंदीत आहेत. 3700 आस्थापना नोंदीत आहेत. पैकी फक्त 1000 ते 1100 आस्थापनामध्ये सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक काम करतात. मी तुम्हाला सांगतो, एखाद्या सुरक्षा रक्षकाला रोजगार मिळवून देण्यासाठी मी 10 वेळा चुका करीन. कारण रोजगार उपलब्ध करून देणं, त्याचं कुटुंब चालवणं किंवा त्याचा संसार चालणं ह्याच्यापेक्षा काही वेगळं समाजसेवा असू शकत नाही. आलं लक्षात. आरोप प्रत्यारोप मी सुद्धा RTIचं काम केलं आहे. मी सुद्धा सुरक्षा रक्षक मंडळातली बरीच प्रकरण बाहेर त्यावेळेला काढले. कॅम्प्युटर घोटाळा काढला, बाकीचे काढलं, काय संगणक घोटाळा वगैरे, ह्या बऱ्याचशाच गोष्टी अपग्रेडेशनमध्ये जे काय घडलं ते. पण त्याच्यासाठी अभ्यास करून माहिती घेतली पाहिजे. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. लेकिन नहीं, मोगम काहीतरी आरोप प्रत्यारोप करणं चुकीची गोष्ट आहे. आलं लक्षात. ह्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये सुद्धा जी अजून आस्थापनाने नोंदित आस्थापनाने अशा 1300 ते 1400 नोंदित आस्थापना आहेत, तिथं एजन्सीचे गार्ड काम करत आहेत बोर्डाच्या नोंदित आस्थापनामध्ये. ह्याच्यासाठी चळवळ निर्माण केली पाहिजे. तिथं आमचे सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक घेतले पाहिजेत. महामंडळाला बघा, RR आबानी ज्या वेळेला उपमुख्यमंत्री होते, गृहमंत्री होते, त्यावेळेला महामंडळाची सुरक्षा रक्षक मंडळाची बैठक घेऊन सर्वांना सांगितलं की सुरक्षा रक्षक मंडळाचा एकही सुरक्षा रक्षक बेकार होणार नाही महामंडळामुळं. पण आजची परिस्थिती वेगळी आहे. ह्याच्यासाठी आवाज उचलला पाहिजे. कामगार मंत्री महोदयांनी, मुख्यमंत्री महोदयांनी, ज्यांच्याकडे गृह डिपार्टमेंट आहे, यांनी ह्याच्यात लक्ष घातलं पाहिजे आणि हा रोजगार उपलब्ध करून घेतला पाहिजे. मला समजत नाही काय 10 कोटी आकडा कशाच्या आधारावर काढला? बरोबर. मग कोर्टामध्ये त्यांनी काय फुकट केस लढली का वकिलांनी? लक्षात घ्या. कोर्ट ज्या वेळेला न्यायालयात आपण लढतो, प्रत्येकाकडनं 1 लाख 1.5 लाख रुपये घेतलं असं मला समजतं आहे. काय मग 1 लाख 1.5 लाख रुपये घेतलं, नुसता आरोप केला का? मग त्या सुरक्षा रक्षकांना समोर आणलं पाहिजे होतं ना तिने. बरोबर. 150 रुपया देगा. खरी गोष्ट आहे. ते कुणाचं तर ऐकलं असतं. हा म्हणजे
IQ बोलण्यात आणि काम करण्यामध्ये फरक आहे. तर माझं मत असं आहे की सुरक्षा रक्षक सर्व वाढली पाहिजेत, बरोबर. त्या रायगड सुरक्षा रक्षक मंडळासारखी आपल्या मंडळाची अवस्था झालेली नाही. काय आम्ही नेहमी सुरक्षा रक्षकांना सांगत आलो आहे काय की आता बरेचसेच प्रश्न अंमलबजावणीचा विषय आहे. मी हे परत परत सांगतो आहे की 3700 आस्थापना मंडळात नोंदीत आहेत. फक्त त्याच्यातले 1100 आस्थापनामध्ये मंडळाचे काम करतात सुरक्षा रक्षक. त्याच्यात पण काय मंडळाचे करतात, काय एजन्सीचे काम करतात. हे काम करणारं फार काम करण्यासारखं आहे. म्हणजे आपण अजून कितीतरी लोकांना न्याय देऊ शकतो, कितीतरी लोकांना नोकरी देऊ शकतो. आलं लक्षात. खरी गोष्ट आहे नक्कीच साहेब. या संपूर्ण तर गोष्टी आहेच. जाता जाता पगारवाढीचं तेवढं रुको जरा सबर करो. सांगा. आपले सगळे सुरक्षा रक्षक वाट बघतायत की साहेब पगारवाढीचं कधी बघताय. त्यामुळे आता पगारवाढीची जाहिरात तर दिलेली आहे. हो काय जाहिरात दिल्याच्या नंतर त्याच्यात सजेशन ऑब्जेक्शन म्हणजे प्रत्येकानं त्याच्यात नोंद करायचं आहे. आता कालच सन्माननीय अध्यक्ष साहेब डोके साहेब यांच्याशी चर्चा केली आम्ही कालच. अकाउंटंटला बोलून त्यांनी सांगितलं सर्व कंपन्यांना मेल करा आणि ही पेपरची आलेली जाहिरात त्यांनाही पाठवा. काय म्हणजे त्यांचंही सजेशन ऑब्जेक्शन येऊ दे, कारण पगार देणारे त्या आस्थापने असतात. काय की त्यांचं काय सजेशन ऑब्जेक्शन 16 तारखेपर्यंत येतं आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यावर निर्णय घेऊ. पगारवाढी निश्चित होणार. लक्षात घ्या तुम्ही. त्याच्यात काही शंका बाळगायचं कारण नाही. जाहिरात आली नाही, सर्वांची आली, आपली आली नाही, आपली आली. काय पण त्यांनी त्याच्यामध्ये काय म्हणलं आहे की ज्या संघटनांनी मागणी केलेली होती की कमीत कमी 4000, जास्तीत जास्त 8000, 3000, बरोबर. पण आता ज्या संघटना किंवा आता जी काय बाहेर बोलताय सुरक्षा रक्षक, त्या सुरक्षा रक्षकांनी त्या संघटनेकडे जाऊन जे तिथं सभा ज्या संघटनेची आहे तिथं त्यांनी बोलायला पाहिजे होतं. त्यांना सांगायला पाहिजे होतं बाबा आपला प्रस्ताव गेला आहे का. आता नसेल गेला तर आता ह्या सजेशन ऑब्जेक्शनमध्ये मांडा होतो, बरोबर. मग हे सुरक्षा रक्षकांची चळवळ आहे. म्हणजे सुरक्षा रक्षकांच्या हे तरी लक्षात आलं की बाबा संघटना आमच्या मागणी करतातच नेहमी. पगारवाढीचं असू दे, बाकी ESIची असू दे, प्रॉव्हिडंट फंडाचं असू दे, प्रत्येक गोष्टीवरती आपलं बारकाईनं लक्ष असतं. काय फक्त सुरक्षा रक्षक जागरूक झाला पाहिजे हीच आमची मागणी असते. महाराष्ट्रभर सुरक्षा रक्षक मंडळं वाढली पाहिजेत. आज तुम्ही मला सांगा सुरक्षेचा प्रश्न आहे काय. आज 90% लोक कायद्यापासून वंचित आहेत. ह्यांनासुद्धा कायद्याचं जर संरक्षण जर मिळालं तर ही किती मोठी सुरक्षा रक्षक मंडळ होतील ह्याचा अंदाज करावा. आणि ह्या गोष्टीवरती बसून विचार केला पाहिजे. फक्त RTIमधनं माहिती मागवली. माझ्याकडं एक कंपनी होती, विचार करा. आम्ही त्यांना टेंडर काढायला मज्जाव केला. बोर्डाची सुरक्षा ती IAS ऑफिसर होता तिथं. आम्ही त्यांना समजून सांगितलं, पण कोणीतरी RTIमध्ये त्यांना हे टाकलं, त्यानं बोर्डाचं युनिटच घालून टाकलं. खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. 40-50 लोकांचं म्हणले त्याच्यापेक्षा हे आम्ही सुके जावं, तुम्हाला काय करायचं ते करा. म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश आहे माहितीचा अधिकार कशासाठी पाहिजे. कामगारांचं हित जोपासण्यासाठी, प्रशासनामध्ये पारदर्शकता निर्माण करण्यासाठी. काय कुणाला ब्लॅकमेलिंग करायचं किंवा कुणावरती हे करण्या हे जे नाही, कामगारावरती अन्याय होतो तिथं झालं पाहिजे. लक्षात ठेवा. काय 2005 मध्ये तेच तर हां की कामगारांना न्याय मिळाला पाहिजे, पारदर्शकता ह्याच्यात आली पाहिजे, सुसूत्रता निर्माण झाली पाहिजे. मी तेच तुम्हाला सांगतोय की 10%नाच न्याय मिळाला आहे तरी एवढा भ्रष्टाचार म्हणतात. जर ही 90% करायला गेली तर त्यांना सर्वांना न्याय द्यायचा झाला तर मग किती करोडाचा. आणि आता जे 90% एजन्सीमध्ये काम करतायत मग किती मोठा भ्रष्टाचार आणि घोटाळा असेल. हे जर खणून काढला, माझा त्याच्या विचार मंथन चालू आहे की हे 90% वंचित का राहत आहेत आणि शासन त्याच्यावरती का दुर्लक्ष करतं. हे भविष्यात मी ह्याचं तुम्हाला कारणासहित स्पष्टीकरण देईन. म्हणजे ते आपण त्याचं त्यावरती काम चालू आहे, पत्रव्यवहार केलेले आहेत. काय संबंधित ह्याच्यावरती आपण ते परत आणखी आता हे चर्चा बिर्चा हे होऊन जातील त्याच्यावरती की जास्तीत जास्त सुरक्षा रक्षकांना न्याय मिळावा. महाराष्ट्रामध्ये सर्व सुरक्षा रक्षक मंडळं पारदर्शकतेनं सक्षम व्हावीत, मोठी व्हावीत, कायद्याची अंमलबजावणी व्हावी. 100% अंमलबजावणी जरी झाली काय तरी कितीतरी लाख सुरक्षा रक्षक त्याच्यात काम करतील. म्हणजे कितीतरी लाख लोकांना नोकऱ्या मिळतील, त्यांचे कुटुंब व्यवस्थित राहतील, पगार त्यांचं संरक्षण त्यांना मिळेल. एवढंच मी तुम्हाला सांगेन.
नक्कीच नक्कीच साहेब, खरोखरच कायद्याची जर अंमलबजावणी झाली तर, आणि का होत नाही आणि शासन त्याच्याकडे का दुर्लक्ष करतं किंवा अधिकारी वर्ग दुर्लक्ष करतोय का? कायदा तर बनला आहे, परंतु कायद्याची अंमलबजावणीच व्यवस्थित नाही आहे. पुढील तो विषय आपण घेणारच आहोत पुढील साहेबांच्यासोबत. साहेब, तुम्ही संपूर्ण आता माहिती सांगितली, तेवढी माहिती सखोलपणे दिलीत आणि जो कथित घोटाळा आहे त्याच्याविषयीसुद्धा आमच्या प्रेक्षकांना, आमच्या सुरक्षा रक्षकांना समजलं असेल. नाही समजलं तर आपलं ऑफिस इथे आहेच, प्रत्यक्षात येऊन भेटून संपूर्णतः विचार करा किंवा आपापसात चर्चा न करता इथे या, इथे संपूर्णतः माहिती भेटते. तुर्तास थांबूया साहेब, धन्यवाद पुन्हा एक वेळ, आपले आभार आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या. धन्यवाद.